नमस्कार सर. नमस्कार. तर आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव शेषराव खंडारे, पत्ता अशोकनगर वर्धा, आणि शेत माझं जुनं आजगाव अच्छा इथे आहे. ओके ओके. हा जो आपण तुरीचा प्लॉट पाहतोय हा किती एकर मध्ये आहे? हा 2 एकरमध्ये. अच्छा 2 एकर मध्ये आहे का? बर. आज आपण जो प्लॉट पाहतोय या प्लॉटला तुम्ही काय काय वापरले? याला SSM दिलं आणि फवारण्या दिले. अच्छा SSM आणि SCT वैदिकच्या. ओके ओके ओके. काय वाटतंय सर प्लॉटचे डेव्हलपमेंट पाहून पूर्ण? याच्या आधी असा माल येतच नव्हता, असे झाडं येतच नव्हते. आता ह्या वर्षी मालही खूप चांगला आहे, झाडे मोठाले आहे आणि ग्रोथ सुद्धा झाडाची चांगली आहे. पानाची साईजही मोठी आहे. अच्छा अच्छा. अशी पानाची साईज कधी येतच नव्हती. बर. छोटे छोटे पानं राहत होते. तुम्ही किती दिवसापासून पिकवताय तूर वगैरे? आता हे तूर वगैरे मी तसं तर 25 वर्षाच्या आधीपासून पिकवतो, पण 25 वर्षापासून तर आतापर्यंत अशी तूर मी पाहिलीच नाही. ते पहिल्यांदा आहे आपलं SCT वैदिक वापरलं. तुरीची क्वालिटी अशी चांगली झाली. याच्या आधी कशी असायची तूर आपली? याच्या आधी तुरीला यायची तूर उंच वगैरे यायची, पण माल लागे नाही. फुलाची गळ जास्त व्हायची आणि माल सेटिंग कम होतं. अच्छा. आणि झाडाची जे हे आहे बुड ते बारीक राहायचं. अच्छा. बुड पण चांगला. आता ह्या वेळेस बुड सुद्धा जाड आहे. बर. आणि जर वेळेस तुम्ही म्हणजे ज्यावेळेस तुरीची शेंग भरते त्यावेळेस आळ्यांचा प्रादुर्भाव भरपूर होत होता. यावेळेस काय झालं? म्हणजे यावेळेस बिलकुलच तुरीवर काहीच प्रादुर्भाव नाही. अळीचा नाही, मावा नाही, ट्रिप्स नाही, तुडतुडे नाही आणि फुल ड्राफ्टिंग सुद्धा तेवढी झालेली नाही. अच्छा. धुवारीचा सुद्धा काही साईड इफेक्ट नाही. कारण की आपल्या वर्धेत बाजूच्या शेतातल्या सगळ्या तुरी सगळ्यात जास्त त्रास झाला. बाजूच्या शेतातल्या पूर्ण तुरी उपजून गेल्या, पण आपल्या तुरीला काहीच झालं नाही. आता पहा तुम्ही, हिरवं झाड आहे, सगळं पान चांगलं आहे, शेंगा मालही सुकून आला तरी झाड हिरवं आहे. झाडाला काहीच झालंच नाही. फुटव्याची संख्या जास्त आहे ना. हे बघा एकच झाड आहे म्हणजे फुटवे पाहतो. बुड म्हणजे एकदम फुटवे पण जबरदस्त आहे, हाईट पण जबरदस्त आहे आणि माल सुद्धा चांगला लागलेला आहे. बरोबर. तुम्ही सांगत होते फुलगळीचं काय दरवर्षी? फुलगळ नाही. अच्छा. म्हणजे दरवर्षी भरपूर आहे. दुवारीनं यानं ओसनं फुलगळ जास्त होय. म्हणजे जे दुःख वगैरे म्हणतो आपण त्या काळामध्ये फुलगळ वगैरे भरपूर व्हायची दरवर्षी. मग यावर्षी नाही आहे सर, बिलकुल काहीच नाही सर. तुम्ही ट्रॅक्टरने पेरणी केली? हो, ट्रॅक्टरने पेरणी केली आहे. अच्छा. जर दुसरं लागवण केली असती तर याच्यापेक्षा डबल उत्पन्न चांगलं राहिलं असतं आणि खर्च सुद्धा कम आला असता. म्हणजे जे आपण म्हणतो टोकन पद्धतीनं केलं असतं. आता हे झाडाची हाईट किती तुमचा बघा बरं, ते झाड किती? हाताचे वरत चाललंय सर. माझी 5 फूट आहे. 8 फूट 8-10 फूट तूर झालेली. आणि कशी शेंग तिची? दाणे पहा बरं त्याचे. दाणे चांगले भरलेले आहे. हे बघा, दाखव. पूर्णपणे कलरफुल दाणे एकदम. तरी अजून दाणे भरायचेच आहे, कवलेच आहे. म्हणजे काही भरण्याची स्थितीत यायचीच आहे. सुकायचेच आहे. हे पूर्ण भरलेले आणि दाणे अजून भरायचेच आहे. कसे साईज वगैरे? एक नंबर. आणि चकाकी सुद्धा आहे त्याच्यावर. चमक. काय सर काय वाटतंय तुम्हाला? नाही, नक्कीच. आता आपण या वर्षी SSM जे लॉन्च झालेला आहे, तर आपण प्रत्येक तूर उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव ऐकत आहोत. बरोबर. प्रत्येकाला जबरदस्त रिझल्ट तूर उत्पादनामध्ये मिळाला. 100% आम्हाला विश्वास आहे आणि विश्वास झालेला आहे. तुम्ही मगाशी एक अनुभव सांगत होते की सर्व प्रकारच्या भाजीपाल्याला तुम्ही हो सर. मी दोडकीला केलं, लौकीला केलं, भेंडीला केलं, झेंडूच्या फुलाला केलं, पत्तागोबीला केलं, लसणाला केलं, कांद्याला केलं, पालक, मेथी, शेपूची भाजी, चवळीची भाजी आणि लौकीला सुद्धा केलं. तर अद्भुत रिझल्ट होता त्याचा. आणि खाण्यासाठी एवढी टेस्ट होती का ते लौकी मी अशी खायचं होतं असं वाटे का ते काकडी खाऊन राहिलो आपण. लौकी मार्केटची जर खाल्ली तर कडू लागते. कच्ची काकडी आपण अशी मुळ्यासारखी खाल्ली तर एकदम टेस्टी लागे.
तुम्ही मुळ्याचा अनुभव सांगत होता की घरचे खात नसायचे. पहिले माझ्या घरचे लोक हा मुळा खात नसे. आता हा SSM पिकवला, याच्यामध्ये तिखटपणा नाही, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कम आहे, पूर्ण भरलेला आहे, गर आहे आणि टेस्ट खायला घरची लेडीज पण खाऊन राहिले. घरची लेडीज सुद्धा आता खात आहे. म्हणजे आधी खायची नाही. हो, तर काय वगैरे पण वाटतंय मला याच्यामध्ये चव बदलली और विषमुक्त आहे. अच्छा, SCT वैदिकचं असल्यानं विषमुक्त आहे. बर. आता तुमची पूर्ण शेती जवळपास SCT वैदिक वरती. पेरूला किती हजार रुपये खर्च केले आणि किती डोस 27,000 आणि डोस किती उत्पन्न काढलं त्याच्या? उत्पन्न आता सध्या तर निघालं आपल्याला 60,000 रुपये. तुम्ही म्हणजे तंत्रज्ञान वापरण्याच्या आधी तुम्ही अपेक्षा किती हजाराची धरली होती आणि झालं की जास्तीत जास्त 10,000 होईल असं किंवा 15,000 होईल पेरू एवढं वाटत होतं. पण जेव्हा हे तंत्रज्ञान वापरलं SCT वैदिकचं, तर अद्भुत चमत्कार घडला. म्हणजे मला 10,000ची अपेक्षा नव्हती, 15,000ची अपेक्षा नव्हती, तिथं 1 लाखाच्या जवळ उत्पन्न आलं. ज्यावेळेस सर तुम्ही आले होते प्लॉट वरती, त्यावेळेस कसा होता प्लॉट? 1 नंबर प्लॉट होता पहिल्या विजिटला. हो, हे पूर्ण तुरीचं जे सौंदर्य आहे हे पाहून तुम्हाला काय वाटतंय किंवा खरंच? म्हणजे वर्धा जिल्ह्यात 2024 मध्ये जे धुवारी झाली त्याच्यामध्ये मॅक्झिमम तुरी झाली, आणि ज्यांनी माझ्याकडून SCT साठी नेलं त्यांच्या तुरी तसे नाही. माझ्या स्वतःच्या वरात 1 एकर तुरी आहे, पण त्याला धुवारीचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जे दुःख माझ्या आजूबाजूचे वाटल्यास ते धुवारीमध्ये खराब झाले. बरोबर. काही झाडं वगैरे काही लोकांनी पूर्णच काढले. त्याचं म्हणजे डायरेक्ट आता कुटाराच करायचं काम आहे, दुसरा ऑप्शनच नाही. म्हणजे शेंगामध्ये दाना भरलाच नाही. हा, त्यांच्या आपल्या याच्यामध्ये बोके आहे. आता ह्या वेळेस मी लौकीची आणि काकडीची आणि कारल्याची सुद्धा लावण करणार आहोत. 1 एकर मध्ये पूर्ण आपलं SCT वैदिक तंत्रज्ञान वापरणार आहोत. अच्छा. आधी ट्रायल घेऊन झालं तुमच्या? हो, ट्रायल मध्ये सक्सेसफुल झालं. ट्रायल मध्ये सक्सेस झाला. आता मोठं फील्ड करायचं, मोठं प्रोजेक्ट करायचं. म्हणजे तुम्ही पूर्ण विषमुक्त जो भाजीपाला तो घरच्या घरीच टाकलेला आम्ही प्रॅक्टिकल करून करत आहे आणि खातही आहे आम्ही. आता लोकांना बी पण चालणार आहे, आम्ही विषमुक्त भाजीपाला चालणार आहे. आणि त्याची आता आम्ही जेव्हा प्रॅक्टिकल मध्ये गोबी वगैरे टाकलेली आहे ते आम्ही आमच्या तर्फे प्रॅक्टिकल म्हणून डेमो खायला चांगला देणार आहे. आम्ही टेस्ट देणार त्याचा. लोकांची डिमांड असली तर आम्ही जास्त त्याचा वाढवणार, भाजीपाल्याकडेच वळणार आहोत. दरवर्षी किती उत्पन्न निघायचं तुरीचं? दरवेळेस जास्तीत जास्त 2.5 ते 3 क्विंटल बस. 2.5 ते 3 क्विंटल एकरी उत्पन्न निघायचं. मग यावेळेस हे पूर्ण सगळं यावेळेस तर आता कमीत कमी 15 क्विंटल तर तूर होईल असं वाटून राहिलं. काय सांगताय? हो, 3 क्विंटल कुठं आणि 15 क्विंटल कुठं? म्हणजे एकदम 3 पटीने 4 पटीनं मालच त्याला ज्या पद्धतीचा मालच लागलेला आहे ना. बघा ना, मालच तेवढा लागलेला आहे ना त्याला. बरोबर. तर मग माल तेवढा लागेल तर तो उतारा तर जास्तच देईल. अच्छा. याच्या आधी जास्तीत जास्त 100 शेंगा लागे आपल्या झाडाला. आता एका झाडाला जवळजवळ 1000 शेंगा आहे. बरोबर. मग 1000 शेंगा 100 शेंगामध्ये फरक नाही पडणार का? 100%. आणि दाण्याची क्वालिटी चांगली आहे, भारी आहे. आणि याच्यामुळं वजनही वाढणार आहे आणि उताराही चांगला येणार आहे. बरोबर. आणि माती बद्दल पण सांगत होते. माती एकदम माती एकदम सर अशी भुसभुशीत झाली. आता टाकलेली होती माती, भुसभुशीत माती होती. जमीन फाटलेली नाही सर, जमीन सुद्धा तेवढी फाटलेली. म्हणजे जमिनीला भेगा वगैरे पडले, ताण बसतो जसा. नाही, पहा ना तुम्ही, इथे इस्तो लावला सुद्धा आम्ही त्यासाठी तरी काही प्रॉब्लेम नाही जमिनीमध्ये. आणि डुकराचा पण त्रास नाही, डुकराचाही त्रास नाही, रुयाचाही त्रास नाही, सध्या तर काहीच त्रास नाही. म्हणजे जंगली प्राण्यांचाही त्रास नाही, कारण की त्यासाठी आपण काय कृषी अमृत वापरतो. बरोबर. तुम्ही मगाशी सांगत होते की जो वालाचा अनुभव, हो, तो वाल मध्ये काय म्हणले ते? त्या वालाला फुलधारणा पहिले कम व्हायची आणि आता जर पाहिलं तर कमीत कमी एका झाडाला 5 किलो तर शेंगा निघतील. सुरुवातीला जेव्हा आपण वाल लावायचो त्याला जास्तीत जास्त एखादी पाव अर्धा किलो शेंगा निघायच्या. फक्त खाण्यापुरताच टाकलेली आहे ती. आणि प्रॅक्टिकल मध्ये
फ्लावरिंग जबरदस्त आहे त्याच्यामुळे तुम्ही मधमाशाचं पण मधमाशाची संख्या वाढली. मी तुरीवर सुद्धा होते सर माझ्यावाले मधमाशा. तुरीवर मी कधी पाहिले नाही. सोयाबीनच्या फुलावर सुद्धा पाहिले मी. जांबाला पण होते सर. जांबावर तर होत्याच, पण या तुरीच्या फुलावर आणि सोयाबीनच्या फुलावर सुद्धा त्या मधमाशाची संख्या वाढली होती. अच्छा, म्हणजे कारण की आपण आपल्याकडे विष नाहीच आहे. नाही, बरोबर. म्हणजे आता तुम्ही काय सांगू शकाल की तुमच्या परिसरातल्या शेतकरी मित्रांना की काय केलं पाहिजे शेतीसाठी? माझ्या परिसरातील जेवढे शेतकरी मित्र आहेत त्यांनी SCT वैदिकचा वापर करायला पाहिजे आणि आपल्या उत्पन्नात भरगच्च वाढ केली पाहिजे आणि आरोग्यवान राहिलं पाहिजे. अच्छा, तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शक कोण करतो? मस्के सर करतात. अच्छा, अक्षय मस्के सर. आपला माहिती केंद्राचं नाव आणि नंबर सांगा. माझं नाव अक्षय मस्के, राहणार वर्धा. माझा मोबाईल नंबर 8380910641. धन्यवाद.